लक्ष्मीची कृपा आल्यावर व्हावी. तिने आपल्या घरात वास करावा. पैसे, शांती, समाधान, घरात आनंद म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. ते व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे आहेत, रूपे आहेत. पार्वती, सिंधू, कन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राज्यलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राजेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पत्रा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्व बुद्धी असलेल्या श्री महालक्ष्मीची द्यावी अशी ही कहाणी आहे. द्वापार युगातील आपल्या भागातील सौराष्ट्र देशात घडलेली. तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे नाव भद्रश्राव. तो शूर होता, दयाळू होता आणि प्रदक्ष. 4 वेद, 6 शास्त्रे, 8 पुराणे त्यांचे ज्ञान त्याला होते. अशा या राजाच्या राणीचे नाव होते सुचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि प्रतिनिष्ठ होती. म्हणून 8 अपत्य होते, 7 पुत्र आणि त्यानंतर झालेले 1 कन्या. राजा राणीचे कन्येचे नाव शांबालेला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रसादी राहावे. त्याने राजा आणखी सुखी होईल, प्रजालाही तो आणखी सुख देईल, गरिबांकडे राहील तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग होईल. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले. फाटकी वस्त्रे ल्याली, आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकीत टेकीत ती राणीच्या महालाच्या दरवाजाशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, कोण ग बाई तू? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? काय हवं तुला? म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेला राहते. मी तुझ्या राणीला भेटायला आले. कुठे आहे ती? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहे. त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागावतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलून देतील. तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब. म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघींनी नेहमी भांडत होते. नवरा तिला मारहाण करीत. हा त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची व्यथा पाहून मला तिची दया आली. तिला ऐश्वर्य, सुख, शांती, संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. त्याचप्रमाणे तिने ते 3 व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंद भरला. लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. देवीच्या कृपेने ती आता राणी पदरावर बसली आहे. पण लक्ष्मी व्रताचा तिला आता विसर पडला आहे. त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथे आले आहे. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगल ते व्रत मी करीन. ते नेमाने उतरण नाही, मात्रण नाही, घेतला वसा टाकणार नाही. म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरा महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्राची म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, कोण ग तू थेरडे? इथे कशाला आलीस? जा इथून. तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले. ती म्हातारी
म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मी होती हे राणीला कळले नाही. राणीची तो उमटपणा पाहून लक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या शांबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला. तिने कळवळून म्हणाली, आजी रागवू नका. माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा करा. मी तुमच्या पाया पडते. राजकन्येचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले. तिने तिची स्थिती सुधारली. दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली. राजकन्या शांबालेनेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी व्रत केले. सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. लवकर शांबाला विवाह मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुख समाधान चालू लागला. पण इकडे भद्रस्राव व राणी चंद्रिका या हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचे राज्य गेले. त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्य गेले. चंद्रिका राणी होती ती तिथे आता बदलली. अन्न पाण्यालाही ती महाग झाली. भद्रस्रावाला फार वाईट वाटले. पण तो तरी काय करणार. एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता.